वेळेवर वेतन न मिळणे तसेच अन्य विविध प्रलंबित मागण्यांसाठी नेरळ ग्रामपंचायतमधील कर्मचाऱ्यांच्या संघटनेने कामबंद आंदोलन पुकारले आहे। नेरळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाराष्ट्र नवनिर्माण महानगरपालिका कामगार कर्मचारी सेना व सफाई कर्मचारी, आरोग्य खाते, पाणी खाते, वीज खाते कर्मचाऱ्यांना 9 महिने पगार न मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सोमवार दिनांक 11 मार्च पासून सुरू केले। आज आम्ही नेरळ ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य खाता, पाणी खाता, लाईट खाता ह्या लोकांचे गेले 9 ते 10 महिने पगार थकीत आहेत। तसेच त्यांचे PFचे जे काही हप्ते वगैरे असतील, बँकेचे खाते असतील, त्यांचे कुठल्याही प्रकारचे हप्ते भरले नाहीत। त्यासाठी आम्ही काम बंद आंदोलन केलेलं आहे। त्यासाठी आम्ही रितसर सर्वांना प्रशासकीय परवानग्या घेतलेल्या आहेत। आजचा पहिला दिवस आहे, तर कालपासून आम्हाला तसं ग्रामपंचायतमधून उपसरपंच मंगेश भोसकर यांचा फोन आला का तुम्ही चर्चेसाठी आमच्याकडे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये या। परंतु कसं 2 दिवसापूर्वी आम्ही ग्रामपंचायत कार्यालयामध्ये बसलो होतो, त्यावेळेस त्यांनी व्यवस्थित आम्हाला उत्तर भेटले नाही, म्हणून आम्ही जो आजचा 11 तारखेचं आंदोलन होतं तो आम्ही चालू केलेला आहे। तसं त्यांच्यापर्यंत आमचा मेसेज गेलेला आहे का आम्ही आता तिकडे येणार नाही, तर त्यांनी जे काय आमच्या मागण्या आहेत त्या मागण्या सोडवण्यासाठी आंदोलनाच्या ठिकाणी यावे। आम्ही हेच बघतो का जास्तीत जास्त ताणतण करून हा विषय सुटणारा नाही आहे। आज आम्हाला मूल सर्व कर्मचाऱ्यांचे पगार होणे गरजेचं आहे। मी एक सामान्य माणूस होतो, मी उद्या जर नोकरीवरती नाक्यावर कामाला आलो, मला जर संध्याची मजुरी भेटली नाही तर मला भाजी काय न्यायची हा विचार पडतो। आज ह्या 9 महिने झाले या लोकांची पगार नाहीत। ती पगार देण्यासाठी प्रशासकीय वरचे जे काही अधिकारी असतील, नेरळ ग्रामपंचायत असेल, अजून काही असतील, त्यांनी जास्तीत जास्त आमचा हाच मागण्या आहेत का आमच्या कर्मचाऱ्यांची पगार व्हावी। नेरळ ग्रामपंचायतीच्या नियोजन शून्य कारभारामुळे कर्मचारी गणेश जाधव याला आपला जीव गमवावा लागला होता। त्याने आत्महत्या केल्यामुळे त्याला न्याय मिळण्यासाठी उपोषणास बसले असल्याचे सांगितले। तसेच 9 महिन्यांपासून पगार न मिळाल्याने गणेशच्या घरच्यांसारखीच परिस्थिती आमची देखील निर्माण झाली आहे, त्यामुळे आम्हाला देखील आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले। तसेच याआधी देखील लेखी आश्वासने देऊन सुद्धा ग्रामपंचायत पगार देत नाही, त्यामुळे कामगारांच्या प्रश्नावर कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने आजपासून काम बंद आंदोलन व उपोषण करण्यात आले आहे। जनतेला होणाऱ्या असुविधांमुळे आम्ही दिलगिरी व्यक्त करत असल्याचे उपस्थित कामगारांकडून सांगण्यात आले। मागील 15-16 महिन्यांपूर्वी पण असंच एक प्रकारे आपण आंदोलन केलं, तेव्हा आपल्या सरपंच मॅडम असतील, ग्रामविकास अधिकारी असतील, त्यांनी आपल्याला ग्रामपंचायततर्फे लेखी आश्वासन दिलं होतं का आपण 6 महिन्यामध्ये सर्व प्रकारचे त्यांचे LICचे हप्ते, लोनचे हप्ते, जे PFचे हप्ते आणि जे पगार असेल ते आपण 6 महिन्यात त्यांना पूर्ण देऊ। पण ते लेखी आश्वासन देऊन पण जर पाळत नसतील तर कर्मचारी पण नाईलाज आहे कर्मचाऱ्यांचा, आणि त्याच्यामुळं जे काय आता काम बंद आंदोलन चालू आहे त्याच्यामुळे जो नागरिकांना त्रास होणार आहे त्याच्याबद्दल कर्मचाऱ्यांनी पण दिलगिरी व्यक्त करतात, पण त्यांच्यापुढे पर्याय नाही आहे। जर घर चालवायचं तर त्यांना काहीतरी ॲक्शन घेणे गरजेचं आहे ते। आणि मागील आत्ताच 15-20 दिवसापूर्वी बघितलं, आपल्या एक कर्मचाऱ्यांनी त्रस्त होऊन आत्महत्या केली आहे। ह्याला जबाबदार कोण हा पण प्रश्न सगळी जनता विचारत आहे ना। आपण अजून किती वाट बघणार? आज एकाने केली, अजून 4 जणांचा बळी घेणार का आपण? याच्यावर काहीतरी ग्रामपंचायतनी तोडगा काढावा आणि लवकरात लवकर या कर्मचाऱ्यांचे जे पण वेतन असतील, PFचे हप्ते असतील ते ताबडतोब आणि बँकांचे हप्ते ताबडतोब देण्यात यावे, ही आमची मागणी आहे। कर्जत लाईव्हसाठी नितीन पारधी, नेरळ।